ला सुरुवात. पहिला बॉल पॉइंट मध्ये कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉल वरती पॉइंट मध्ये कॅच ड्रॉप झाली आणि एका धावेने सुरुवात आहे ती मात्र सर्जा मोरिया 11 माळेवाडीची. जबरदस्त स्पर्धा, आमदार चषकाची ही स्पर्धा आणि पहिल्या बॉल वरती सिंगल रन गेली ती मात्र तेजसच्या बॅटमधून. हरेश माळे आणि तेजस लेकुरवाले या दोन फलंदाजांनी सुरुवात केलेला आणि सर्जा मोरिया 11 मालेवाडी हा संघ कदाचित ही स्पर्धा आमदार चषकाची ही स्पर्धा मालेवाडी आणि त्याचबरोबर बारण्यासाठी लकी ठरेल. कारण आज 8 जे संघ आहेत त्यांना यावर्षी ट्रॉफी मिळालेली नाहीये, त्यामुळे एक संघ आज नक्की विजेता होईल 2026 मध्ये. दुसरा बॉल वेगवान बॉल टाकलाय सानिया 11 बारणे टीम. कमालीचं हे षटक आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 बॉल मध्ये रन्स आलेत त्या मात्र 1. आमदार चषकाचे हे भव्य दिव्य नियोजन विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदासजी धुळे साहेब या त्रिमूर्तीच्या वतीने केलेले हे भव्य आयोजन. सामना क्रमांक 2. आणखीन एक चांगला बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल टाकतो हरेश माळीसाठी. जो हरेश माळी यावर्षी चांगला वाटतोय त्या हरेश माळीच्या विरोधात डॉट बॉलचा मारा करत असताना चांगला बॉल टाकलाय बॅक टू बॅक डॉट बॉल. सानिया 11 बारणे हा संघ आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे, कारण आज त्यांनी ट्रॉफी जिंकून ते आलेले डेच्या स्पर्धेमध्ये आणि लगातार नाईट टुर्नामेंटमध्ये देखील सानिया 11 बारणे, सर्जा मोरिया 11 माळेवाडी हा संघ देखील कमी नाहीये. गेल्या वर्षीची सीझन नाईट ट्रॉफी जिंकून या टीमने समाप्ती केली होती आणि यावर्षी आमदार चषकामध्ये समीर आहे त्या ठिकाणी. 1 रन इथून मिळेल. लगातार 3 डॉट नंतर ही सिंगल आली. 5 चेंडूमध्ये धावा आहेत फक्त 2. सानिया 11 बारणे आणि त्याचबरोबर सर्जा मोरिया 11 मालेवाडीमध्ये याआधी कधीही मॅच झाली नाही यावर्षी, त्यामुळे चांगल्या 5 ओव्हरमध्ये चांगल्या रन सेट कराव्या लागतील. कारण यजमान टीमला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जय अंबिका माता अंबोट टीमने 72 धावा उभारल्या आणि त्यानंतर दुर्वा 11 साबला टीमला त्यांनी मात्र पराभूत केलं. लास्ट बॉल हरेशच्या तेजसच्या बॅटमधून आलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा पार. सर्जा मोरिया 11 मालेवाडीचा पहिला सिक्सर. 1 ओव्हर कंप्लीट. रन्स आलेत पहिल्या ओव्हर मध्ये 8. आमदार चषकाचे हे भव्य नियोजन आपण पाहतात. विलासजी मोडक, भानुदासजी धुळे आणि गणेशदादा मोडक या त्रिमूर्तीच्या वतीने आमदार साहेबांच्या नावाने या भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नियोजन किती छान आहे बघा. प्रेक्षकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था आणि बक्षिसं देखील भरपूर आहे. उंच उंच अशा सुंदर ट्रॉफीज आहेत. 5 क्रमांकाच्या 5 सुंदर ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर, बेस्ट बॅटरसाठी LED TV आणि बेस्ट बॉलरसाठी मात्र कूलर, असे 3 वेगवेगळे पारितोषिक 3 खेळाडू या स्पर्धेमधून नक्की घेऊन जातील. आणि काय दमदार बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये तेजसने सिक्सर मारला. 1 ओव्हरमध्ये 8 आल्यात. सानिया 11 बारणे टीमकडून आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र युवराज या बॉलरचा इथून वापर करण्यात आलाय. चांगल्या टचमध्ये युवराज आणि ओव्हरला करतोय सुरुवात. पहिला बॉल हरेशसाठी बाहेर टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि चांगला चेंडू टाकला युवराजने. डॉट बॉलने सुरुवात करतोय सानिया 11 बारणे. चेतन मुने, लखन मुने, राम मुने अशा अनुभवी खेळाडूने भरलेला हा संघ. तर त्यांच्या विरोधात सर्जा मोरिया 11 माळेवाडी. बॉलरच्या बॉलिंगवरती ॲक्शनवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत. थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेक करा. पहिला चेंडू युवराजचा पण गोलंदाजीवरती आक्षेप इथून नोंदवण्यात आला आणि तिसरे पंच टेक्निकल ऑपरेटर सहित हा डिसिजन इथून पेंडिंग आहे आणि चेक करत आहेत. सावळेचं मैदान नेहमीच नवीन नवीन संघांना ट्रॉफी जिंकून देणारं ठरलंय. फेअर डिलिव्हरी.
तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पहिला डॉट हरेश माळी. सर्जा मोरिया 11 माळेवाडीचा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला बॉल टाकलाय युवराजने. बॅक टू बॅक डॉट बॉल. हरेश माळी सर्जा मोरिया 11 माळेवाडीसाठी सध्या जी तुफानी बॅटिंग व्हायला हवी त्या तुफानी बॅटिंगसाठी खरं तर तो ओळखला जातो, पण आता डॉट बॉल खेळतोय आणि या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी दाखवतो तो युवराज. पावड्यांचं आगमन या क्रीडा मंचावरती. दमदार शॉट हरेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. इट्स टाइम टू फायर. हरेश माळीचा हा षटकार. सपोर्ट या टीमला केलेला टी शर्ट देखील नंदू शेठ माळी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते आणि त्यानंतर ही मॅच पाहण्यासाठी या मॅचसाठी देखील त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थोडे बिझी आहेत पण तरी देखील लाईव्ह या क्रीडा स्पर्धेचा आनंद ते घेताना दिसत आहेत. षटकार मारलाय हरेशने. 2 डॉट बॉल नंतर आक्रमण त्याने चढवलं. 14 धावा ऑनबोर्ड लागल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर. हरेश आणि तेजसला माहिती आहे की जर का आपण पार्टनरशिप केली तर विपक्षी टीमवरती आपण यानंतर सेट झाल्यानंतर बॅटिंग करू शकतो आणि तेच वातावरण सध्या हरेश आणि तेजसने क्रिएट केलंय सानिया 11 बारनेच्या विरोधात. युवराज परत एकदा अप ट्रॅकर पुल केलाय. खेळाडू तैनात आहे. पकडली कॅच. फलंदाज आउट. फर्स्ट विकेट बाद. हरेश बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो. तर अजय सर, यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मॅच असणार आहे ती मात्र दोस्ती ग्रुप मार्केवाडी विपक्ष हंबारपाडा नरेश. तर या दोन्ही संघांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसबॉक्समध्ये आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. तिसरी मॅच असणार आहे. सलग मॅच होणार आहेत. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबारपाडा या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच असणार आहे. याची नोंद घ्यायची आणि अगदी वेळेवर मात्र आपण टॉसबॉक्समध्ये आपला कर्णधार पाठवायचे. थँक्यू सर. खरं तर सर्जा मोरिया 11 मालेवाडीसाठी आता कॅश प्राइज आहे 3 लगातार षटकारांसाठी. नंदू शेठ माळी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते मात्र फलंदाजांसाठी. कमाल करावी लागेल. षटकार मारावे लागतील कारण मॅचमध्ये गरज येतात बॅटिंगची. एक सिंगल इथून कंप्लीट केली. महेंद्र आलेत अनुभवी फलंदाज. तेजसला शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. जे अंबिका माता आंबोटने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली ना त्यावेळी अंकुश मसनेने सुरुवात केली आणि रोशन मसनेने फिनिश केलं. शेवटपर्यंत बॅटिंग केली तर चांगला स्कोर होऊ शकतो हे जय अंबिका माता आंबोटने दाखवलं आणि यजमान टीमच्या विरोधात त्यांनी ती धावसंख्या केलेली. तेजसच्या बॅटमधून ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून उडवलाय. चाललाय चेंडू सीमा पार. दीपक शेठ लेकुरवाले यांचं आगमन झालं. त्यांच्या सहकारी यांचं आगमन झालं आणि मंचावरती त्यांचं आगमन होत असताना तेजसच्या बॅटमधून हा दिमागदार षटकार आलाय आणि इथून सिक्सर मारलाय तेजसने. रन पोहोचल्यात 21. जर तेजसने आणखीन एखादा षटकार लगातार मारला तर अनिल बोडके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबारपाडा नरेश दोन्ही टीमचे कर्णधार आपण स्टेजच्या दिशेने मात्र रिपोर्टिंग करा. काय दमदार बॅटिंग आहे. 21 धावा सर्जा मोरिया 11 मालेवाडी टीमच्या. बघा आयोजकांच्या वतीने सक्त ताकीद आहे. जर टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन जर उपस्थित नसेल तर त्या टीमला जो प्रेझेंट असेल त्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल. याची नोंद घ्या. खरं तर गरज आहे आता त्या सक्त ताकीदची कारण इथून वेळ घेतला जाणार नाही आणि पहिल्या राऊंडच्या 4ही मॅचेस लगातार खेळवल्या जातील. त्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस असतील ही देखील नोंद घ्या. आणि काय बॅटिंग करतोय. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 21.
सानिया इलेव्हन बारणे खरं तर हा देखील नवीन नवीन खेळाडूने भरलेला संघ आहे. तर दुसरीकडे सर्जा मोरिया इलेव्हन मार्केवाडी या संघाला देखील ट्रॉफी जिंकण्याची गतवर्षी सवयच होती. या वर्षी कदाचित तो सूर आमदार चषकामध्ये त्यांना सापडेल. यस, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली. भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव आमदार चषक 2026 या स्पर्धेसाठी. बिरदोलेचे शिवसेनेचे खरं तर कट्टर शिवसैनिक दिनेशजी कालेकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या देखील शुभेच्छांचा स्वीकार. बॉलर तयार. दुसरा बॉल समोर मारलाय, कव्हर मधून चेंडू काढलाय, खेळाडू आहे, चेंडू अडवण्यासाठी एफर्ट्स लावताय. दुसऱ्या रनचा कॉल, वेगवान धावलेत महेंद्र, पोहोचलेत, 2 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर जय अंबिका माता आंबोट हा संघ जो पहिल्या मॅच मध्ये विजयी झाला, विनायक महादेव पाटील शाखा प्रमुख भालेवडी यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आंबोट टीम साठी आलेला आहे. आंबोट टीमचे कॅप्टन ते कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. महेंद्रच्या बॅटमधून चेंडू गॅपमधून काढलाय, गलीमधून चेंडू थर्ड मॅन कडे, चेंडू ट्रॅव्हल झाला, पाठलाग सुरू आहे, चाललाय बॉल, बाउंड्री पार, मारला महेंद्रने चौकार. जुना जाणता खेळाडू आहे सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडीचा आणि महेंद्रच्या बॅटमधून अत्यंत हुशारीने मारलेला हा चौकार धावा देऊन जाईल 4. डीजे सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडी या संघाचा चांगला रन रेट राखलाय. परत एकदा महेंद्रच्या बॅटमधून समोर लॉंग ऑफ कडे खेळाडू तैनात आहे. एका टप्प्याने बॉल कव्हर केला, 1 रन, टीमची टोटल पुढे सरकेला 28 धावा. सुजल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सानिया इलेव्हन बारनेचा आणि 28 हा स्कोर. तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू संपलेत. सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडी हा देखील चांगल्या रन रेटने बॅटिंग करतो आणि असा स्कोर त्यांना उभारावा लागेल, कारण सावळ्याची स्पर्धा हे आपण बघितलेले गेल्या वर्षी देखील कित्येक नवीन नवीन संघांना लकी ठरली. त्यामध्ये आंथरडवर्डीचा संघ असेल, ही ट्रॉफी जिंकली, त्यानंतर चांगल्या फॉर्म मध्ये आला. असे बरेचसे संघ आहेत जे लकी ठरलेले आहेत. तेजसच्या बॅटमधून हा स्ट्रोक, पहिली कंप्लीट, दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहे महेंद्र. चेतन मुनेचा थ्रो स्ट्रायकर एंडला, 2 धावा मिळतील. या विकेट साठी प्रयत्न करतोय सानिया इलेव्हन बारने. त्यांना माहिती आहे की तेजस चांगल्या फॉर्म मध्ये, महेंद्र त्याला साथ देतो आणि ही पार्टनरशिप जर अशी सुरू राहिली सानिया इलेव्हन बारण्यासाठी थोडीशी डेंजरस होईल आणि त्यामुळे आता विकेट घेणं गरजेचं बनलेलं आहे. फिल्डर खरं तर प्रयत्न करतायत, चेतन मुने, लखन मुने, राम मुने, समीर, आणि सगळ्यांच्याच एफर्ट्स मधून जर का धावा त्यांनी वाचवल्या तर मात्र चांगलं टार्गेट सेट करण्यापासून माळेवाडीला ते दूर ठेवू शकतात. बॉलर सुजल, सुजलचा हा चेंडू आणि षटकीतून कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडी या टीमचा स्कोर, धावा फलकावरती धावा पोहोचल्या त्या मात्र टोटल 30. 3 ओव्हर धावा संख्या 30. चला दोन्ही टीम दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबरपाडा नरेश आपण रिपोर्टिंग करा. 3 ओव्हरमध्ये 10च्या रन रेटने 30 धावा आहेत त्या सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडीच्या. गतवर्षीच्या भरपूर आठवणी आहेत. खरं तर भिवंडी परिसरातून देखील गतवर्षी एक ओपनचा संघ आला होता आणि स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाने त्या टीमला पराभूत केलं होतं जेव्हा 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. जयवंत मिनमिने मैदानावरती होता. काय घडेल ही परिस्थिती होती, पण त्यावेळी एका बॉल 6ने षटकार मारला होता अंजपच्या जयवंत मिनमिनेने. बघा समोर समोर जे आमचे लाडके प्रेक्षक बसलेले आहेत, खरं तर जी लेझर लाईट आपण ऑन करतायत ना ती कृपया यानंतर करू नका. आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे, कारण त्या लाईटने खरं तर खेळाडूंना त्रास होईल, असं कृपया आपण करू नका. 3 ओव्हर 30 धावा. आता इथून परत एकदा सानिया इलेव्हन बारने 50 पार हा स्कोर सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडीसाठी कदाचित चांगला सॅटिस्फॅक्शन स्कोर असेल. जय अंबिका माता आंबोट संघ भालिवडीचे कल्पेश पाटील यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि त्याचबरोबर आंबोट संघाचं अभिनंदन देखील त्यांनी केलेलं आहे.
भरपूर साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार खरं तर आयोजक करत आहेत आणि ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरची आहे आणि या स्पर्धेचं आयोजन बघा किती दिमागदार आयोजन आहे, नीटनेटकं असं आयोजन आहे आणि आमदार चषक ही स्पर्धा कोणते 5 संघ या ट्रॉफीवरती नाव करतील. आज खरं तर आयोजकांना अत्यंत आनंद वाटेल आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. असे नवीन 8 संघ आहेत जे यावर्षी नाईटमध्ये ट्रॉफी जिंकलेले नाही आहेत. म्हणजे आयोजकांनी कित्येक नियोजन करताना किती बारीक गोष्टींचा विचार केला, ही गोष्ट वाखण्याजोगी आहे. 3 ओव्हर 30. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 ओव्हर या तुमच्या 25 मिनिटात झाल्याच पाहिजेत. बॉलर तयार. चौथ्या ओव्हरला इथून स्टार्टिंग करत असताना पहिला बॉल, पहिला चेंडू, बाउंड चेंडूचा मारा आणि इथून वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा 31. सानिया 11 बारणे संघ या गोलंदाजीने खरं तर विपक्षी टीमला त्यांनी पहिल्या मेन विकेटला आउट केलं हरेशला, पण त्यानंतर महेंद्र अनुभव दाखवत असताना अनुभवाच्या दिशेने करता त्याची बॅटिंग इथून सुरू आहे. धावा संख्या 31 आफ्टर 3. पहिला बॉल महेंद्र प्रयत्न करतो, उडवण्याचा प्रयत्न करतो, पण या पहिल्या बॉलवरती अपयशी ठरलाय. विकेट किपर मयूर आहे, मयूर धुळे. सानिया 11 बारनेने खरं तर बऱ्याच दिवसानंतर आज डेच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली. गौरव कामतचं मैदान त्यांना लकी ठरलं. मोरिया सर्जा 11 मालेवाडी हा संघ देखील चांगला संघ आहे जो सांदाईची नाईट टुर्नामेंट देखील खेळला आणि आता आमदार चषकामध्ये आपलं नशीब आजमावतोय. बॉलर तयार. समोर महेंद्र. महेंद्रचा हा शॉट हवेत आहे. खेळाडू फ्लाइंग स्लिपवरून पुढे आला. लखन मुने होता पण बॉल कव्हर करेल तो शुभम ढोले. दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा पूर्ण करून महेंद्रची एनर्जी बघा. 40+ प्लेयर आहेत. सर्जा मोरिया 11 मालेवाडीचे. काय एनर्जी दाखवतो महेंद्र. जसा CSKचा धोनी प्रत्येक वर्ष आलं की ही शेवटची IPL, तसा मालेवाडीचा महेंद्र वर्ष आलं की कदाचित 1 वर्ष रिटायरमेंट, पण प्रत्येक वर्ष वय वाढतंय पण त्याची कारकीर्द वाढतच आहे. तसा महेंद्र आहे मालेवाडीचा. धावा संख्या इथून 2 ने वाढेल. हेमंत पेमारेच्या गोलंदाजीवरती चेंडू लखन मुन्याचा पाठलाग सुरू आहे. परत एकदा शुभम ढोलेने चेंडू कव्हर केलाय. लगातार दुहेरी धावा. विकेटच्या दरम्यान रनिंग राखली आहे ती महेंद्रने आणि टीमची टोटल या दुहेरी धावा संख्येने पोहोचती आहे. 3 बॉल 35 धावा. महेंद्र लेकुरवाले 8 चेंडूमध्ये 12 वरती नॉट आउट आहे, तर तेजस लेकुरवाले 5 चेंडूमध्ये 15 वरती नॉट आउट आहे. तेजसला देखील स्ट्राईक वरती आणणं हे महेंद्रसाठी तेवढंच गरजेचं आहे कारण तेजसचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तेजस लेकुरवाला बॅटिंग करतोय आणि महेंद्र देखील 8 बॉलमध्ये 12, 150च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. ही महत्त्वाची गोष्ट आहे की मालेवाडीसाठी महेंद्र लेकुरवाले अजूनही मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप करत असताना चांगली बॅटिंग करतोय. चांगली फिल्डिंग सानिया 11 बारणे टीमची. हेमंत पेमारेच्या ओव्हरमधले 4 बॉल त्याने आता कंप्लीट केलेत. धावा संख्या 36. खरं तर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यजमान संघ जो पहिल्या मॅचमध्ये भारी ठरेल वाटत होतं, पण ज्या अंबिका माता आंबोट संघाने खरं तर पराभवाचा धक्का दिला घरच्या मैदानावरती आणि त्यानंतर आता लगेचच सर्जा मोरिया 11 मालेवाडी, नंदू शेठ माळी सन्माननीय उपसरपंच यांच्या वतीने 3 लगातार षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वाह, गुड शॉट. सावळे गावाच्या दिशेने आमदार चषकाचा दमदार षटकार तुफानी अल्ला तेजस लेकुरवालेचा. टीमची टोटल सिक्सरने 42 धावा ऑन बोर्ड लागल्यात. हेमंत पेमारे या बॉलरच्या 5व्या चेंडूवरती चेंडू भिरकावून दिलाय. रिप्ले मध्ये बघा चेंडू पडल्यानंतर काय लगेच क्विक रिॲक्शन होती तेजस लेकुरवालेची आणि 42 या सिक्सरने स्कोर पोहोचलाय मोरिया 11 सर्जा 11 मालेवाडीचा. 42 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. आमदार चषक 2026 सावळेची स्पर्धा टाइम मॅनेजमेंट करतोय सानिया 11 बारने. त्यांना माहिती आहे की इथून मात्र रन्स आता येत आहेत. 1 विकेट गेल्यानंतरची ही पार्टनरशिप महेंद्र लेकुरवाले आणि तेजस लेकुरवाल्याची काय बॅटिंग करतोय. बॅक इन फॉर्म आलाय तो मात्र फलंदाज तेजस लेकुरवाले. हीच बॅटिंग गरजेची होती. महेंद्र लेकुरवाल्यांना देखील हेच हवं होतं की तेजस लेकुरवालेचा फॉर्म परत यावा आणि या स्पर्धेतून तो आलेला आहे. चेंडू पाठवा. यस आयोजन कमिटी सदस्य आपण मैदानावरती चेंडू पाठवा. आणखीन 1 बॉल पाठवा. खरं तर जांभळीचा माळ हे मैदान या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर भरपूर षटकार येतील असं वाटतंय.
कारण या वर्षीचा भारतामध्ये जो T20 वर्ल्ड कप झाला ना, सुरुवातीला आपण पाहिलं सेमी फायनल आधी इटली टीमने देखील बरेच षटकार मारले होते. म्हणजे भारत वेस्ट इंडिज या टीमच्या पुढे जवळपास आसपास होता तो इटली संघ. 34 षटकार त्या टीमने मारले होते. आणि तसंच सावळेचं मैदान आहे, नवीन नवीन संघांना बॅटिंग करताना अतिशय अनुकूल अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं चित्र आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. आंबोट टीमने 72 ठोकल्या. आता दुसऱ्या मॅचमध्ये एक विकेट आउट झाली हरेशची, पण महेंद्र लेकुरवाले आणि तेजस लेकुरवालेने मैदानाच्या आतमध्ये हल्लाबोल केलाय आणि आता ते नॉट आउट सध्या बॅटिंग करतात. धावा आहेत त्या 42. एक बॉल बाकी आहे चौथ्या षटकाचा. बॉलर हेमंत पेमारे. मॅच बॉल देखील रिटर्न येतो पहा. दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कॅप्टन आणि हंबारपाड्याचे नरेश. आपल्याला रिक्वेस्ट आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंग. तेजस लेकुरवाले 6 बॉलमध्ये 21 वरती नॉट आउट खेळतो आणि हेमंत पेमारेचा फायनल बॉल ओव्हर नंबर 4चा. लास्ट बॉल तेजस लेकुरवालेचा शॉट. खेळाडू आलाय समोर, चेंडू अडवलाय. वा, गुड फिल्डिंग. सानिया इलेव्हन बारनेची फिल्डिंग चांगली झाली. 4 ओव्हर कंप्लीट. सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडीचा स्कोर आहे 43 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 43. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं या स्पर्धेचं दमदार नियोजन आणि स्पर्धा अतिशय गाजली होती. गेल्या वर्षी एक असा सामना होता ज्याच्या आठवणी नक्की जाग्या करेल. हेदवली आणि त्याचबरोबर जय भवानी नेवाळी. काय मॅच रंगली होती. 50,000 रुपयापर्यंतचं पारितोषिक त्या मॅचमध्ये लागलं होतं. रघुनाथ तामाने बॉलिंग करत होता. समोर हेदवलीचा विजय बदे होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना देखील मॅच 1 बॉल 5 आली होती आणि अक्षरशः त्या मॅचवरती बक्षिसांचा वर्षाव झाला होता आणि लास्ट बॉलवरती सामना जिंकला होता तो नेवाली टीमने. 4 ओव्हर 43 धावा. चला टाइम घेऊ नका. 5 ओव्हर आणि 25 मिनिटातच तुम्हाला त्या 5 ओव्हर टाकायच्यात. आतापर्यंत सानिया इलेव्हन बारण्याचं मी कौतुक करेल की त्यांनी बरोबर टाईमनुसार 4 ओव्हर टाकलेले आहेत. 43 धावा केलेल्या आहेत सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडीने. चला मी ऑफिशियलला विनंती करेल की कदाचित मागच्या मॅचमध्ये एका डिसिजन घेताना खरं तर थर्ड अंपायरला की थोडासा मी म्हणेल की प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे आपण थोडं मागेच थांबा जेणेकरून कॅमेरामध्ये ती व्हिजिबिलिटी राहील आणि खरं एखादा निर्णय तिसऱ्या पंचानं घेताना प्रॉब्लेम येणार नाही. 4 ओव्हर 43 तेजस लेकुरवाले लास्ट ओव्हर इथून फेस करेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती येतो मात्र सानिया इलेव्हन बारनेट टीमचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. पहिल्याच बॉलवरती अपील करतोय गोलंदाज. लास्ट ओव्हर आहे. आता थांबून चालणार नाही तेजसला, कारण ही ओव्हर म्हणजे 43 धावसंख्या किमान 60च्या पार नेण्याची वेळ आहे. शेवटची ओव्हर आहे. 1 बॉल कंप्लीट झाला. धावा आहेत 43. बॅटर तेजस. दुसरा बॉल परत एकदा पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलची रन ऍड होईल आणि फिल्डर कदाचित फिल्डिंग पोझिशन मुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केला. 1 रन ऍड होईल. 44 आणि पुढील बॉल असेल तो फ्री हिट. निशांतच्या बॉलिंग वरती फ्री हिट मिळाली आहे तेजस लेकुरवालेला. सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडीचे पाठीराखे या एका चांगल्या चेंडूची वाट पाहत होते आणि तेजस लेकुरवाले लास्ट ओव्हर मध्ये परत एकदा ते आक्रमण दिसेल का, कारण इथून फ्री हिटचा बॉल आहे बॉलर निशांतचा. शॉट जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. खतरनाक बॅटिंग तेजस लेकुरवालेची. आमदार चषकाची ही स्पर्धा गाजवली आहे बॅटिंगने या इनिंगने, पण निशांत हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. त्याच्या विरोधात मारलेला हा सिक्सर. आणि इथून डॉट बॉल.
खरं तर बघा उद्या खरं तर कर्जत तालुक्यातील एक भव्य बैलगाडा शर्यत आहे, पण सरदार कामरी इतके व्यस्त आहेत तरी देखील खरं तर या क्रीडा स्पर्धेला गणेशदादा मोडक यांच्या क्रीडा स्पर्धेला चांगलं नियोजन आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच सरदार कामरी. तेजसच्या बॅटमधून स्पर्श झालाय, चेंडू चाललाय आणि चाललाय समीरच्या बाजूने, सीमा पार, चौकार. पडलाय, टप्पा पडलाय, समीर प्रयत्न करतो पण चाललाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौफेर फटकेबाजी, आमदार चषक ही स्पर्धा आणि मालेवाडीकडून शो आहे बॅटिंग मध्ये तो तेजस लेकुरवालेचा. 58 धावा या बाउंड्रीने टीमच्या. आणि आता निशांची ही शेवटची ओव्हर आणि शेवटचे एक बॉल आता बाकी आहे. एक बॉल बाकी आणि धावसंख्या 58. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबरपाडा नरेश टॉससाठी रिपोर्टिंग करा. एक बॉल शेवटचा बाकी आहे निशांचा आणि 58 हा स्कोर तेजस लेकुरवालेचा आहे. सानिया 11 बारणे आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे कारण डेची स्पर्धा जिंकून आलेत. लास्ट बॉल आणि तेजसच्या बॅटमधून आलाय लॉंग स्टॉपला हा चौकार. फर्स्ट इनिंग कंप्लीट, बाउंड्रीने फिनिश केलं. वेल फिनिश बाय द बॅटर तेजस. आणि 62 धावा टीमच्या धावा फलकावरती लागल्यात आणि टाळ होऊन जाऊ द्या. तेजस आणि महेंद्रसाठी नॉट आउट दोघेही परतलेत. 40 धावांची बॅटिंग केली. 14 बॉल मध्ये 40 तेजस लेकुरवाले आणि 9 बॉल मध्ये